जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मुंबई पोलीस की पुणे पोलीस किंवा इतर कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपण फॉर्म भरावा। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आज आपण मुंबई पोलीसबद्दल माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीसच्या वॅकन्सी या प्रत्येक वर्षी जास्तच असतात। यावर्षी बाकी जिल्ह्याच्या तुलनेत ज्या मुंबईच्या वॅकन्सी आहेत ते जास्त प्रमाणात आहेत। याचा फायदा कोणाला होतो? जर एखाद्या मुलाचा फिजिकल थोडंसं कमी असेल तर वॅकन्सी जास्त असल्याचा फायदा त्याला होऊ शकतो, किंवा बरीचशी जुनी जे मुलं क्वालिटीची आहेत ती मुलं शक्यतो पुणे जिल्हा पुणे शहरला प्रथम प्राधान्य देत असतात। कारण पुण्याचं क्लायमेट किंवा जे वातावरण आहे ते पाहता मुंबईमध्ये बऱ्याचशाच अडचणी तुम्हाला जॉब करताना येत असतात। उदाहरणार्थ ट्रॅव्हलिंग असेल किंवा इतर सुविधा असतील त्यासाठी अडचण येत असते। तर जी मुलांचं फिजिकल हे 40, 41, 43 अशा पद्धतीनं असेल तर त्यांनी अवश्य मुंबई या ठिकाणी फॉर्म भरावा। जास्त वॅकन्सी आहेत, याचाच अर्थ फिजिकलचं मेरिट बाकी जिल्ह्याच्या तुलनेत थोडंसं कमी चालतं। म्हणजेच 41 अंदाजे तुमचं फिजिकल असेल तर ओपनमधला मुलगासुद्धा सिलेक्ट म्हणजेच लेखीसाठी पात्र ठरू शकतो। मुलींचं मेरिट हे कास्टनुसार SC 33, OBC 34, इतर तुमची ओपन असेल तरी 35 ते 37पर्यंत लागू शकतं। या तुलनेत पुण्याचं मेरिट हे थोडंसं जास्तच चालणार आहे। त्यामुळं तुम्ही जागेचा विचार करून आणि तिथली सिच्युएशन पाहून तुम्ही तुमचा निर्णय घ्या। मग मुंबई भरा किंवा पुणे भरा, अंतिम निर्णय हा तुमचाच असणार आहे। फक्त मी तुम्हाला सजेशन करत आहे की जर तुमचं फिजिकल थोडंसं डाऊन असेल तर तुम्ही मुंबई पोलीसलाच फॉर्म भरा। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरची संपर्क साधा। जय हिंद।